नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्र, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी, दिव्यांग अनुदान योजनेचे लाभार्थी असतील, विधवा पेन्शन योजनेचे लाभार्थी असतील, श्रावणबाळ असेल, ज्येष्ठ नागरिक असतील, या सर्वांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून एक बाब मी तुमच्या समोर मांडतोय. तुम्हाला पटतंय का ते बघा. कारण मित्रांनो, डिसेंबर महिना आता संपत आलेला आहे, तरी सुद्धा डिसेंबर महिन्याचा शासन निर्णय नाहीये. मंत्री असेल, अधिकारी असेल, कोणीही या समोर येऊन बोलण्याला तयार नाहीये पैसे कधी येणार. आणि हे जर असंच जर चालत राहिलं तर पुढचे हप्ते सुद्धा आपल्याला अनियमित मिळतील, हे यामध्ये कोणत्याही प्रकारचं दुमत नाही. परंतु मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मला एक वाटतं की राज्य सरकारच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला हा जो शासन निर्णय काढला जातो, तो शासन निर्णय काढणं आता थांबवलं गेलं पाहिजे. तुम्ही सांगाल सर, शासन निर्णय जर निघाला नाही तर मग आपले पैसे कसे येणार? एक लक्षात ठेवा, अनेक पेन्शन लाभार्थी आहेत, सेवानिवृत्त धारक आहेत, त्यांना जे पैसे त्यांच्या खात्यामध्ये दिले जातात प्रत्येक महिन्याला, तर राज्य सरकारच्या माध्यमातून त्यांच्यासाठी एखादा शासन निर्णय निघतोय का? तर कधीच नाही, लक्षात ठेवा. मग माझ्या निराधार बांधवांच्या बाबतीमध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून हा शासन निर्णयाचा जो हट्टास किंवा शासन निर्णय आला तरच तुम्हाला हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येतील, हा नियम का लागू केलेला आहे? तर या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या निराधार बांधवांच्या माध्यमातून सरकारला एक विनंती असेल की तुम्ही या पद्धतीचं जे शासन निर्णय येईल मग पैसे येईल, शासन निर्णय येईल मग पैसे येईल, या ज्या गोष्टी तुम्ही जो सिस्टम बनवलेला आहे तो कुठेतरी थांबवा आणि सरसकट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे द्यायला सुरुवात करा. कारण मित्रांनो बघा, ज्यावेळेस राज्य सरकारचं ज्यावेळेस अधिवेशनामध्ये आर्थिक बजेट सादर होतं, त्या बजेट सादर होत असताना एखादा लाभार्थी हा निराधार पेन्शन योजनेचा लाभार्थी असेल, दिव्यांग असेल किंवा ज्येष्ठ नागरिक असेल, तर या लोकांना जी पेन्शन मंजूर होते ती पेन्शनची रक्कम ही पूर्ण वर्षभरात त्याला देण्यासाठी एकत्रित मंजूर होते. बघा मी काय म्हणतोय, आणि ही आपली एक पेन्शन आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे एखादा दिव्यांग व्यक्ती असेल आणि त्या दिव्यांग व्यक्तीला पूर्ण वर्षभरामध्ये समजा 1500 रुपये असतील किंवा आत्ता ज्या 2500 रुपये आले त्या पद्धतीने अडीच असे पूर्ण 12 महिन्याचे पैसे एकत्रित मंजूर केले जातात. पुरवणी मागणीच्या माध्यमातून ते या ठिकाणी मंजूर करून घेऊन किंवा बजेटमध्ये तो निधीची तरतूद करून ते बजेट सादर केलं जातं. मग शासन निर्णय येईल तेव्हा ते पैसे येतात. हे कुठेतरी वेगळ्या पद्धतीचं आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून निराधार बांधवांसाठी जी लोक काम करतायत, जे संस्था असतील किंवा पक्ष असतील किंवा व्हॉट्सअपचे ग्रुपचे काही सामाजिक कार्यकर्ते असतील, आमच्यासारखे यूट्यूबर असतील, यांना एक विनंती असेल की तुम्ही राज्य सरकारच्या समोर काही प्रत्येक वेळेस मागण्या ठेवता. म्हणजे 200 स्क्वेअर फूटची जागा द्या, रेशन कार्ड प्रत्येक दिव्यांगांना द्या, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना पंचायत समितीच्या माध्यमातून वेगवेगळी सुविधा द्या किंवा त्यांचं अनुदान वाढवा किंवा घरपट्टीमध्ये सवलत द्या, वैद्यकीय सेवा द्या, दिव्यांगांसाठी अवजारं वगैरे द्या किंवा विधवा पेन्शन योजनेच्या संदर्भात त्यांना काहीतरी कर्ज रुपयाने काहीतरी व्यवसायासाठी मदत करा. अशा अनेक आपण मागण्या सरकारसमोर ठेवतोय. तर यापुढे प्रत्येक जे सामाजिक कार्यकर्ते आहेत किंवा दिव्यांगांसाठी किंवा संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी काम करतात, त्यांनी ही एक प्रत्येक वेळेस मागणी समोर ठेवली पाहिजे. सरकारला ती जाण करून दिली पाहिजे की आत्ता निराधार बांधव जागा झालेला आहे आणि हे जे काही वर्षभराचे जे पैसे त्या व्यक्तीच्या नावाने मंजूर करून घेतले जातात, त्या संदर्भात प्रत्येक महिन्याला शासन निर्णय काढू नका. सरसकट प्रत्येक महिन्याला त्याचे पैसे दिले पाहिजे. जर एखादा पेन्शनधारकाला तुम्ही जर प्रत्येक महिन्याला पैसे देताय, मग निराधार बांधवांची पेन्शन वाटप करत असताना तुम्ही प्रत्येक वेळेस निराधार बांधवांना शासन निर्णयाची वाट का बघावं लावताय? हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आपण सरकारसमोर ठेवला पाहिजे. आपण वर्षभर किंवा प्रत्येक वेळेस आंदोलन करतोय, उपोषण करतोय, त्यावेळेस अनेक मागण्या ठेवतोय. मग त्या मागणीमध्ये हा सुद्धा मुद्दा ठेवायला काहीच हरकत नाहीये. कारण ही पेन्शन ही शासन निर्णयावर आधारित ठेवलेली आहे, हे साफ चुकीचं आहे. आता जर समजा प्रत्येक महिन्याला तुम्ही जर त्यांचा जो निधी आहे हा जर वेगळ्या फायनान्स सिस्टममध्ये जर फीड करून जर ठेवला तर ऑटोमॅटिक त्याला त्याचे पैसे येणार ना. तुम्ही वर्षाला नंतर त्याची केवायसी करा, पडताळणी करा, जे काही असेल ते केवायसी करून घ्या किंवा हयातीचा दाखला असेल तो घ्या, जे काही असेल ते तुम्ही वर्षाच्या मार्च एंडिंगला तुम्ही घ्या, काय अडचण नाहीये. कारण एका वर्षामध्ये एका लाभार्थ्याला जो निधी देतो नंतर तो जिवंत आहे नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पडताळणी केल्या पाहिजे. पण जो पैसा त्याच्या नावाने मंजूर केला जातो त्यासाठी तुम्ही प्रत्येक वेळेस शासन निर्णय काढता आणि मग त्याला पैसे देता. याचा शेवटी एक अर्थ असा होतो की किती निधी शिल्लक राहिलाय तेवढा वाटा. म्हणजे किंवा एखादा योजनेचा जो निधी आहे
तो वेगवेगळ्या ठिकाणी वापरल्या गेल्यानंतर जो शिल्लक असेल तो निधी या लोकांना वाटा, अशा पद्धतीचं हे धोरण किंवा चित्र समोर दिसत आहे। त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सर्वांना सांगतोय, कोणतंही आंदोलन असेल, कोणतंही उपोषण असेल, यावेळेस आपल्याला आता ही मागणी ठेवायची आहे की आता शासन निर्णय नकोय, बस झालं। शासन निर्णय भरपूर आता आम्ही बघितले पण, किंवा प्रत्येक वेळेस निधी येण्यासाठी किंवा हप्ता येण्यासाठी शासन निर्णय येईल मग पैसे, शासन निर्णय मग पैसे, बस झालं। तुम्ही त्या व्यक्तीच्या नावाने पैसे मंजूर करून घेताय, निधी मंजूर करून घेताय, मग वर्षभर त्याला पैसे देण्यास का अशी शासन निर्णयाचा सिस्टम किंवा शासन निर्णयाचा अट्टास करताय? हे थांबलं पाहिजे, हे चुकीचं आहे असं मला वैयक्तिक वाटतं। तुम्हाला काय वाटतंय हे तुमच्यासोबत मी ठेवलंय बघा। म्हणजे या व्हिडिओचा आशय एकच आहे की बाबा मला असं वाटतंय, तुम्हाला काय वाटतंय प्रत्येकाने कमेंट्स करा। शासन निर्णय निघावा, त्याची वाट बघत बसावी की सरसकट पैसे आले पाहिजे, यासाठी आपण मागणी केली पाहिजे। तुम्हाला काय वाटतं प्रत्येकाने कमेंट्स करा। महत्त्वाची व्हिडिओ, विचार करण्याची व्हिडिओ, रिप्लाय देण्याची व्हिडिओ असल्या कारणाने सर्वांना शेअर करा। भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।